फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. खाली गाड्याच्या खाली गाड्या पार्किंग केलेल्या आहे आणि आता थोडं वर आल्यानंतर आपल्याला गणपतीचं मंदिर पाहायला भेटतं. इथे सनराईज बघण्यासाठी आम्ही नुसते पळत सुटलेलो आहोत. खूप वेळ झाला आम्ही चढतोय तरी काय आमचा काय ट्रेक कंप्लीट होत नाही. पण संभाजी महाराजांचं बलिदान आपण कधी विसरू शकत नाही. ठरावा किती आनंद झालाय. तर हॅलो नमस्ते, कसं काय, राम राम, दिस इज अनिल अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्टार रायडर अनिल. तर नुकत्याच झालेल्या राईड नंतर आता आपण पुन्हा एकदा राईडला निघालेलो आहे. आता आपण नुकतंच रतनगडाला जाऊन आलो होतो. तुम्ही जर ती व्हिडिओ बघितली नसेल ती जरूर व्हिडिओ बघा. आय पिनमध्ये मी लिंक टाकेल त्याची. तर मी निघालेलो आहे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असणारे भीमाशंकर येथे, ज्या ठिकाणाहून भीमा नदीचं उगम होते. तर मी घरातून आत्ताच 15 मिनिटं आधी निघालेलो. मी मित्राकडे गेलो, त्या मित्राला घेतलं. आता आमचा ग्रुप तिकडे आहे, तिकडे जाऊन जमा व्हायचं आहे आपल्याला. तर हा माझा मित्र अभि, यालाच पिकअप करायला गेलो होतो. तर याला घेऊन आता आम्ही जाणार आहे आमच्या ग्रुपच्या इथे. टोटल 12 जणच्या आसपास आम्ही आहे. 6 गाड्या आहेत बघू या राईडला. मी डायरेक्ट ग्रुपच्या इकडे नाही गेलो. मी पहिल्यांदा मंदिरात आलो. इथे साईबाबाचं मंदिर आहे. बोललो जरा दर्शन करून आपल्या राईडला सुरुवात करावी, म्हणून इकडे दर्शन करण्यासाठी आलो होतो. तर दर्शन पण झालेलं आहे. तर आता इथून लगेच निघू, कारण की टाईम ऑलरेडी मी इथं लेट झालेलो आहे. तर टाईम झालेला आहे रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. हा, रात्री 12:30 वाजलेत. ही राईड आमची पूर्ण नाईट राईड होणार आहे. मी पहिल्यांदाच नाईट राईडला जाणार आहे, कारण की आम्हाला सूर्योदय बघायचा आहे. त्यामुळे खूप टाईमापासूनची इच्छा होती की कुठल्या गडावरती किंवा कुठल्या ठिकाणावरती जाऊन सूर्योदय पाहणे, परंतु आत्तापर्यंत काय आमचं म्हणजे ती इच्छा होती ती पूर्ण झाली नव्हती. बघू आत्ता तरी होते का नाही. आता 12:30 वाजलेत. सूर्योदय व्हायच्या आधी आम्हाला तिथे जाऊन ट्रेक पूर्ण कंप्लीट केला पाहिजे. मी खूप एक्सायटेड आहे या नाईट राईडसाठी. तर आपल्यासोबत भरपूर असे नवीन रायडरसुद्धा आहेत. तर त्यांची काळजी घेत घेत आम्हाला जावं लागणार आहे. तर काय माहीत आम्ही सूर्योदय व्हायच्या आधी पोहोचतोय का नाही, परंतु आमच्याकडे आहे भरपूर असा टाईम. तर बघू. तर चला आता निघूया. ऑलरेडी ते सर्वजण तिथे येऊन थांबलेले आहेत. तर तुम्ही या दोघांना ओळखत असाल, हे आपल्या लास्ट राईडला सोबत होते. आता थांबलेलं हे बंद कर. तर आता मी थांबलेलो पेट्रोल पंपावर. ते पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो होतो. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं आहे. गाडी टाकी आता फुल केलेली आहे. तर थोड्याच वेळात आता आम्ही इथून राईडसाठी निघेल. तर हा पहा आपल्या गाड्यांचा लाईनअप. या गाडीचा सीन झालेला आहे. या गाडीच्या पेट्रोल पंपची झाकण बसत नाही. 15 मिनिटं झाले आम्ही अजून इथेच आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहे. खाली गाड्याच्या खाली गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि आताच ट्रेक करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे रात्रीचा ट्रेक करण्याचा. खूप मजा येते. आकाशात चांदणे असल्यामुळे लाईट वगैरे यांची गरज पडत नाही जास्त. खूप असं सुंदर असं वाटते रात्रीचं ट्रेक करायला. थोडं वर आल्यानंतर आपल्याला गणपतीचं मंदिर पाहायला भेटतं इथे.
खूप असा चांगला असा परिसर आहे आजूबाजूला. रात्र असल्यामुळे काही दिसत नाहीये. लाईट दाखव वर. पावगड असा पॅच आलेला आहे या ठिकाणी. मीडियम प्रकारचा असा ट्रेक आहे. खूप अवघड नाही आणि खूप सोपाही नाही. सरळ चढून वळणे. थोडं चढल्यानंतरही पोरं लगेच दमायला लागलेले. सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. जी गोष्ट आम्ही पाण्यासाठी आम्ही नाईट ट्रेकला सुरुवात केली होती, परंतु ती वाटत नाही की आम्हाला बघायला भेटणार आहे. 6:15 वाजले. उजेड दिसायला लागले. त्यासाठी आम्ही आता फास्टमध्ये ट्रेक कंप्लीट करायला सुरुवात करत आहे. चला. सनराईज बघण्यासाठी आम्ही सोबत नुसते पळत सुटलेलो आहोत. आम्ही सगळ्यांना मागं सोडून पुढे निघून आलेलो आहे. हा बरोबर जीया जाऊ. उजेड व्हायच्या आधी आम्हाला वर पोचायचं आहे. पळा. आम्ही जोश मध्ये फास्ट मध्ये निघून आलेलो आहोत, पण आजूबाजूला जे आवाज येत आहेत ते पाहून आमची चौघांची पण डांग फाटलेली आहे. हे अभयारण्य असल्यामुळे भीती वाटत आहे जरा, आणि आजूबाजूला काट्यापिट्यांचे आवाज पण येत आहे. त्यामुळे आम्ही चौघं पण आता जरा घाबरलेलो. तर तुम्ही पाहू शकता सकाळी उजेड सुद्धा झालेला आहे. वाटत नाही असं आम्हाला आता सूर्योदय पाहायला भेटेल, तर सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत लवकरात लवकर वर जाण्याचे. आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 तास झालं चढतोय. पुरा अंगाची लाई झाली. आणि हे पहा वर एवढ्या वरती लोक राहतात, म्हणजे काय असेल त्या लोकांचं रोजचं जीवन. हे पहा या ठिकाणी काहीतरी फी बद्दल पोस्टर लावण्यात आले, पण अजून इथं कोणीच नाही. एवढ्या लवकर आम्ही इथे आलेलो आहे. अभयारण्य सुरू झालेलं आहे. माकडे उड्या मारत आहेत. तर इथे आल्यानंतर ह्या ठिकाणी एक सोपी वाट सुद्धा आहे आणि एक अवघड वाट सुद्धा आहे. आम्ही या अवघड वाटेने जायला प्रिफर करत आहे. तर जवळपास आम्ही अर्धा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तर अर्ध्या ट्रेकवरती येऊन अशी काही दृश्य आम्हाला बघायला भेटत आहे. खूप सुंदर अशी दृश्य आहेत या ठिकाणाहून. जर तुम्ही समोर असं बघत असाल तर तो तुम्हाला पदरगड दिसत असेल. सुंदर असा गड आहे या ठिकाणाहून आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर आजूबाजूचं जे दृश्य आहे ते खूप म्हणजे बघण्यासारखे आहे. आमचा ग्रुप पूर्णपणे डिवाइड झालेला आहे. तर अशी गोष्ट घडलेली आहे की आम्ही सर्व 2-2च्या ह्याच्यात विभागले गेलेलो आहे.
आम्ही 2 जण खालून येणाऱ्यांची वाट बघतात आणि ते 2 जण वर बसलेत ते आमची येण्याची वाट बघत आहेत. दाखव ना आता. ते 2 जण आमची येण्याची वाट बघत आहेत. संत्री संत्री खाव खाव. आम्ही काय खालून येणारे आल्याशिवाय आम्ही काय उठत नाही आणि ते आम्ही आल्याशिवाय काय उठत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. खूप वेळ झाला आम्ही चढतोय तरी काय आमचा काय ट्रेक कम्प्लीट होत नाहीये. घालायचं वर जाऊ शंकराला. सूर्योदय झालाय पण आमच्या ऑपोजिट साईडला सूर्योदय झालेला आहे. त्या समोरच्या डोंगरावरती ऊन पडलेलं आहे आणि आम्ही किती वेळ झालं नुसतं चढतोय. बघ रे नाही 2 मिनिटं. हां तुला घ्या. तर आमच्या ग्रुपमधले बरेच हां तेच त्यासाठी तुला थांबवलं. हां तर आमच्या ग्रुपमधले बरेच असे माझे मित्र आहेत. त्यांनी आजपासून म्हणजे ह्या ट्रेकला ते बिना चपलेचे आलेले आहेत. तर त्यांना विचारू की ह्या मागचं त्यांचं कारण काय आहे नक्की ते आपण जाणून घेऊ. तर एक मित्र माझ्यासोबत आत्ता माझ्यासोबत आहे. हे मागे पुढे झालेलो आहे आम्ही, परंतु एक जण मित्र माझा आहे माझ्यासोबत. तर ते जाणून घेऊ. तर काय मित्रा म्हणजे काय नक्की हे असा विषय आहे नक्की हा? म्हणजे हा तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांना असा हा वेडेपणा वाटतो की महाराज आहेत आम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला दाखवायची काय गरज आहे. पण संभाजी महाराजांचं हे बलिदान आपण कधी विसरू शकत नाही. बरोबर. म्हणजे संभाजी महाराजांना पकडल्यापासून ते त्यांची क्रूरपणे हत्या करण्याच्या दिवसापर्यंत आपण हे बलिदान मास पाहतो. जे पूर्ण 40 दिवस 40 दिवसातले 30 दिवस संभाजी महाराजांची हालहाल करून मारलेलं म्हणजे संभाजी महाराजांना हत्या केलेली त्यांची. पहिले ते 10 दिवस म्हणजे संभाजी महाराजांना पकडलेले ते 10 दिवस त्यांची दिंड काढलेली होती. म्हणून ते 10 दिवस आपण काय पाळत नाही, पुढचे 30 दिवस. तर आज पहिला दिवस आहे हे लक्षात घ्या. पहिला दिवस आपला आजचा बलिदान. आज तारीख 10 मार्च ते 8 एप्रिल. 10 मार्च ते 8 एप्रिल म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत. तर हे जवळपास म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत हे बिना चपलेचे म्हणजे हे असं ते पाळणार आहेत. काय म्हणजे फक्त चप्पलच नाही पाळले आम्ही. त्याच्यामध्ये खूप काही येतं. म्हणजे संभाजी महाराजांचं बलिदान हे का करावं, ही महाराजांची आठवण म्हणून महाराजांनी आपल्या धर्माबद्दल केलेलं त्याग बलिदान हे प्रत्येक हिंदूला कळायला पाहिजे. फक्त मराठ्यांनाच नाही तर सर्व हिंदूंना. बरोबर. त्या कारणासाठी आपण बलिदान मास पाहतो. का तर आता आम्ही चप्पल नाही घातली ते मला दगडात किती टोचतात. ह्याच्यापेक्षा भरपूर दुःख संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी सहन केलेले आहे. तर याची आठवण म्हणून हे बलिदान मास पाळावे. तर तुझं हे पहिलं वर्ष आहे की तू कधीपासून करतोय? माझं हे 3रं वर्ष आहे. म्हणजे 3रं वर्ष माझं. 3रं वर्ष. गेली 3 वर्ष झाली तुला मित्र हे बलिदान मास करत आहे. मला हे याबद्दल काही माहीत नव्हतं. हे मला पहिल्यांदाच याबद्दल माहिती भेटलेली आहे. असं खूप बरं वाटतं की आपल्या लोकांना त्याची जाण आहे. म्हणजे आपल्या महाराजांनी आपल्या धर्मासाठी केलेलं त्याग वगैरे. तर धन्यवाद मित्रा, याची माहिती मला तू आज सांगितलीस. खूप बरं वाटलं. असं म्हणजे त्यासाठी धन्यवाद. माझं असं म्हणणं आहे की फक्त धन्यवाद नको देऊ. नाही मी पुढच्या वेळेस असेल पुढच्या वेळेस तसं नाही. म्हणजे आता असं नाही की त्याच ठराविक दिवसापासून चालू केलं पाहिजे. आता तुला आज कळालं, तू आजपासून आतापासून सुरुवात करू शकतोस कुठल्याही गोष्टीचा त्याग. म्हणजे असंच नाही की फक्त चप्पल. आपल्या हिंदू धर्मात कसं आहे, ही आपली व्यक्ती म्हणजे आई वडील
वडील वारल्यानंतर आपण काय करतो, मुंडन करतो. मुंडन करावं, प्रकारे त्याग. मुंडन करायचे म्हणजे आपली आवडती गोष्ट त्याग करायची. मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ खाणं सोडून द्यायचं, मांसाहार सोडून द्यायचा. नाही तुला माहित नसेल परंतु आताच मी नवीन वर्षापासून मांसाहार त्यागलेला आहे. जेव्हापासून ते राम मंदिराचं आपलं उद्घाटन झालेलं आहे ते तेव्हापासून. नाही तर चिकन मी खात होतो आतापर्यंत. नवीन वर्षापासून मी पण चिकन वगैरे सर्व मांसाहार सोडून दिलेला आहे. तर फायनली मला वाटत आहे की आम्ही आता पोहोचलोय. सूर्याची किरणे दिसायला लागलेली आहेत, उमेद दिसायला लागलेली आहे बघा, आणि सूर्य पण दिसायला लागलेला आहे. फायनली आम्ही हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. सांगताना सांगितलं होतं की 2 तासाचा ट्रेक आहे. चढता चढता आम्ही 4-4.5 तास लावले चढायला, पण टाइमपास पण भरपूर केला आम्ही. दाखवतो वरचा नजारा तुम्हाला. तर फायनली आपल्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंग या मंदिराचा कळस दिसायला लागलेला आहे. आता कुठं जीवात जीव आलाय. खूप वेळ झाले आम्ही ट्रेक नुसताच चढत होतो. तर फायनली आम्ही डेस्टिनेशनवरती आमच्या पोचलेलो आहे. ते मंदिर ते तिकडे समोर आहे. मंदिराच्या बाजूलाच इकडे सुलभ शौचालय आहे. या ठिकाणी आपल्याला हातपाय धुण्याची आणि आंघोळ करण्याची पूर्ण सोय आहे. जर हातपाय धुवायचे असेल तर 10 रुपये आणि आंघोळ करायची असेल तर 30 रुपये अशा प्रकारची आहे ते सोय आहे. जर तुम्ही इकडे आलात तर हे लक्षात ठेवा. बरं, आल्यानंतर इथे सुंदर अशी मॅगी बनवलेली आहे. त्याला बघ किती आनंद झालाय. तर फायनली आम्ही मंदिरात जात आहे दर्शनासाठी. धन्य तुझे राम राज, धन्य तुझी सेवा, धन्य तुझे राम राज, धन्य तुझी सेवा. तुझे भक्त आम्ही सारे उपाशिका देवा, आम्ही सारे उपाशिका देवा. हे बोलावून आले प्राण, हे बोलावून आता कंठासी आले प्राण. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. कानवाजरी बाजरी, कानवाजरी बाजरी, 12-16 गौरी जवारी, 12-16 गौरी जवारी. मथुर बाजारी, जानकुळ चालल्या मथुर बाजारी. फायनली आमचं भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही उतरायला सुद्धा सुरुवात केली आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बिस्किट वगैरे खाण्यासाठी बसलो होतो. अर्धा-पाऊण तास तिथे फुकटचा घालवला. त्यानंतर आता आम्ही ट्रेक उतरायला सुरुवात केलेली आहे. आता वाजत आहेत दुपारचे 4, म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून ते दुपारचे 4 वाजेपर्यंत आम्ही वरती होतो. आता कुठे आम्ही उतरायला सुरुवात केलेली. दर्शनासाठी जवळपास आम्हाला 3 ते 3.5 तास जवळपास 3 ते 3.5 तास लागले. खूप मोठी लाईन होती, कारण की काल परवाच महाशिवरात्र झाली आणि त्याचबरोबर आज संडे पण आहे, त्यामुळे भरपूर अशी रांग होती. त्यामुळे 3-3.5 तास लागले. तर फायनली आम्ही बाईक पार्किंग केलेलं तिथं पोचलेलो. तर आपण एकेकांना विचारू की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता या ट्रेकबद्दल. तर हे पहा, बसल्या बसल्या झोपलाय तो. मी आता परत म्हणलं तर वरती जाऊ शकतो, एवढी कॅपॅसिटी आहे माझ्यात. हा, मला काही विचारूनच नाही. तुझं काय म्हणणं आहे? मस्त आहे. पायाबद्दल काय इश्यू आहे का? पायाचा इश्यू काय नाही ना?
तुझं काय म्हणणं आहे? सांगताना आम्हाला सांगितलं होतं की 2 तासाचा ट्रेक आहे. आम्ही त्या हिशोबाने आलो होतो. चढताना 5 तास कुठे गेले कळले नाही रे. आणि उतरताना 3 तास कुठे गेले कळले. तर फायनली आपले सर्वजण ट्रेक कंप्लीट करून खाली आलेले आहेत. आम्ही जवळपास यांच्या अर्धा तास येऊन थांबलोय आणि हे आत्ताशे उतरलेत कारण की यांनी पायात चपलं नव्हते त्यामुळे यांना उतरायला थोडा टाइम लागला. तर फायनली आपण आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता या ठिकाणाहून आम्ही निघून पुढे हॉटेलवरती जर जेवायला थांबलो तर बघू पोरं काय बोलतंय, नाहीतर आता डायरेक्ट आम्ही घरी.